अमावस्येचा मुहूर्त का घेतात, अजूनही दावा का केला जात नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. मग यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी नेचं असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार, ह्याची काहीच तयारी नव्हती. आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं ह्या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय. असो, मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपले आशीर्वाद घ्यायला, कारण कोणीतरी आम्हाला एक वडीलधारक पाहिजे की तू करतोयस ते बरोबर करतोयस, तू करतोयस ते चुकीचं करतोयस ते सांगणार कोणतरी पाहिजे. आणि ते काम आपण केलेलं आहे. फक्त आता एक विनंती माझी आहे, मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मक्लेश करून घेऊ नका. हा आत्मक्लेश आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही, हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे. आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं, त्यांना हे सगळं पटत नाही. एवढ्या वर्षांचा सगळा त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार आहोत की नाही. का नुसतं ज्यांना भेटायचं, आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक है. नाही, हम सब एक आहोत, तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे, संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे. नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे केलंच आंदोलन, पुढे काय. तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे. आणि माझं तर मत आहे जयंतराव, आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे, पूर्ण राज्यभर. बघू ना किती लोकांना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे, ते येणार नाहीत. पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्या सोबत येतील. आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जन आंदोलन निर्माण होईल, त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते, हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेचा नाहीये, तो शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा सगळ्यांचा आहे. आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला, आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये. तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काही करायचं ते आम्ही करूच. पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकारी आता जयंतराव इथे आलेलेच आहेत, ते सुद्धा आणि अगदी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. आणि बाबा, माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुरे, बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे. तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका, मी मनापासून विनंती करतो. आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय, आपल्याकडे हट्ट करतो. आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं अशी मी, हे काही ठरवून आलेलो नाही, हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय. माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे, आधी थोडं सांगितलंय मी, पण आता आणखीन माणसं इथं आली आहेत, त्यांना हे कळालं पाहिजे की एका संवेदनशील व्यक्तीची विनंती बाबा नक्की मान्य करतील. आणि 28 ते 30 हे आमचा उपोषणाचा काळ होता. त्यामुळे आता बाबा, मी, मेंगडे ही 30 तारखेच्या आता संध्याकाळ झाली आहे, 4 नंतर संध्याकाळ आपण समजतो. तर त्या नाही, ते बोलतील ना, मी देतो त्यांना, तर त्यांना देतो ना. तर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाबांना भेटायला इतके आतुर होते की त्यांचं विमान 3 नंतर त्यांना येणार होतं, पण ते म्हणले की नाही, उपोषण लवकर सोडलं पाहिजे, म्हणून ते आज बाय रोड आले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.